नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये दिशा डिरेक्शन हा घटक पाहणार आहोत. या घटकावर प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला एक किंवा दोन क्वेश्चन हे येतातच. तर आपण चला तर मग आपण याच्यावरती उदाहरण पाहू. तर पहिला आपण दिशा हे उदाहरण सोडवण्यासाठी दिशा लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. तर बघा, दिशा वरती जी असते ती काय असते? उत्तर. वरती जी असते ती काय असते? उत्तर. उत्तरच्या खाली कुठलं आहे? दक्षिण. आपल्या उजव्या हाताला कोणता असतो? पूर्व. आणि डाव्या हाताला कोणता? पश्चिम. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे काय झाले? आपल्या मुख्य 4 दिशा झाल्या. तर आपल्याला जे उपमुख्य असतात ते उपदिशा आहेत, त्या उपदिशा आपल्याला काय करायचे? समजून घ्यायचे. तर पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये कोण असतो? आग्नेय. पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये कोण असतो? आग्नेय. दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये कोण असतो? नैऋत्य. कोण असतो? नैऋत्य. पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये कोण असतं? वायव्य. आणि उत्तर आणि पूर्वच्या मध्ये कोण असतो? ईशान्य. उत्तर आणि पूर्वच्या मध्ये कोण असतो? ईशान्य. आता आपल्याला हे दिशा लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे. कोणती ट्रिक आहे बघा दिशा लक्षात ठेवण्याची? आदन पवा वाजे. आदन पवा वाजे. उ ई पू. उ ई पू. आ म्हणजे आग्नेय. द म्हणजे दक्षिण. न म्हणजे नैऋत्य. प म्हणजे पश्चिम. वा म्हणजे वायव्य. उ म्हणजे उत्तर. ई म्हणजे ईशान्य. आणि पू म्हणजे पूर्व. पू म्हणजे काय? पूर्व. आदन पवा वाजे उ ई पू. हे काय आहे? आपल्याला दिशा लक्षात ठेवण्यासाठी काय आहे? ही ट्रिक आहे. आदन पवा वाजे उ ई पू. तर आपल्याला आपल्याला प्रश्न कशावर येतात? तर अंतर काढायला येतात, दिशा काढायला येतात. तर आपल्याला अंतर म्हणजे काय? तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून जे हालचाल झालेली असते किंवा जे गेलेले असते, जे यातील जो डिस्टन्स असतो त्याला म्हणायचं अंतर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत झालेले जे विस्थापन आहे त्या विस्थापनाला काय म्हणतात? अंतर असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? अंतर असे म्हणतात. तर आपण काय करू? नेक्स्ट उदाहरणाच्या द्वारे आपण काय करू? हे समजावून घेऊ. उदाहरण काय आहे बघा. गोपाळ उगवत्या सूर्याला नमस्कार करून उजवीकडे 2 वेळा काटकोनात वळाला. तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती असेल? बघा, गोपाळ हा उगवत्या सूर्याला नमस्कार करून उजवीकडे काटकोनात 2 वेळा वळाला. तर त्याची पाठीमागची दिशा कोणती? ती आपल्याला काढायची आहे. गोपाळ आता उगवत्या सूर्याला म्हणजे कुणीकडे आहे तो? त्याचं तोंड पूर्वेला. काय आहे? पूर्वेला आहे. इकडे उत्तर आहे, दक्षिण आणि पश्चिम आहे. इथं गोपाळ आहे. कोण आहे इथं? गोपाळ आहे. तो काय केला? पूर्वेला तोंड करून उभा आहे, म्हणजे इकडं तोंड आहे त्याचं. त्यानंतर तो काय केला? काटकोनात. आता पूर्वेला तोंड आहे म्हणल्यावर त्याचं उजवी बाजू काय असणार? दक्षिणेकडे असणार. म्हणजे काटकोनात तो उजवीकडे वळाला, म्हणजे नंतर तो कुठं आला? दक्षिणेकडे आला. 2 वेळा वळाला म्हणजे आणि पुन्हा काटकोनात वळाला, म्हणजे त्याचं तोंड कुठं झालं? आता पश्चिमेकडे झालं. गोपाळचं तोंड कुणीकडे झालं? पश्चिमेकडे झालं. बघा,
पहिला तो कुठं होता, इथं होता. हा, त्याचं पूर्वेला तोंड होतं. कुठं तोंड होतं? पूर्वेला तोंड होतं. त्यानंतर तो काटकोनात वळाला. काटकोनात म्हणजे किती? 90 डिग्री मध्ये वळाला. किती वळाला? 90 डिग्री. आणि दोन दिशांमधील जे अंतर असतं, जी डिग्री असते, जे अंश असतो, तो काय असतो? 90 अंश असतो. म्हणून या दोन्ही दिशांमधील जो कोन होतो तो काय होतो? काटकोन होतो. म्हणजे पूर्वाला तो उजवीकडून काटकोनात वळाला म्हणजे त्याचं तोंड दक्षिणेकडे झालं. पुन्हा अनेकदा काटकोनात वळाला म्हणजे त्याचं तोंड कुठं झालं? पश्चिमेकडे झालं. म्हणजे त्याचं तोंड आता पश्चिमेकडे आहे. म्हणजे त्याचं पाठीमागची बाजू कोणती आली? पूर्व आली. पाठीमागची बाजू कोणती आली? पूर्व आली. म्हणून त्याचा आन्सर काय आलं? पूर्व. आन्सर काय आलं? पूर्व. समजलं? तर आपण नेक्स्ट उदाहरण पाहू. आता बघा, कृष्णा घरातून बाहेर पडताना उगवत्या सूर्यास नमस्कार करून 24 किलोमीटर सरळ तो काय केला? पुढे चालत गेला. 24 किलोमीटर पुढे तो काय केला? सरळ चालत गेला. तेथे तो उजवीकडे काटकोनात वळाला. तेथे तो काय केला? उजवीकडे काटकोनात वळाला आणि सरळ 7 किलोमीटर चालत गेला. आणि सरळ काय केला तो? 7 किलोमीटर चालत गेला आणि थांबला तिथं. तिथं काय केला? तो थांबला. तर तो घरापासून किती अंतरावर गेला? बघा, कृष्णा, हे कृष्णाचं घर आहे. समजा हे काय झालं? कृष्णाचं घर आहे. कृष्णा घरातून बाहेर पडला आणि तो काय केला? पूर्वेला, म्हणजे पूर्व इकडे आहे आपली, म्हणून तो काय गेला? पूर्वेला किती किलोमीटर गेला? 24 किलोमीटर गेला. किती गेला? 24 गेला. उगवता सूर्य म्हणजे सूर्य कुणीकडे उगवतो? पूर्वेला उगवतो. म्हणजे तो उगवत्या उगवत्या सूर्याच्या दिशेला तो काय केला? 24 किलोमीटर काय केला? तो चालत गेला. 24 किलोमीटर चालत गेला आणि तिथून तो काय केला? उजवीकडे वळाला. म्हणजेच तो उजवीकडे वळाला म्हणजे काय झाला? आता बघा, हा पूर्व आहे. पूर्वची उजवी कुठलेली? इकडं. म्हणजे दक्षिणेकडे आला. तो काय केला? खाली दक्षिणेकडे आला. किती किलोमीटर आला? 7 किलोमीटर आला. किती किलोमीटर आला? 7 किलोमीटर. आणि तो काय केला? इथं थांबला. तो इथं थांबला. कोण थांबला इथं? कृष्णा थांबला. कृष्णा इथं थांबला. मग कृष्णाने त्याचं घर याच्यामधलं आपल्याला अंतर काढायचं आहे. तो किती अंतर गेला हे आपल्याला काढायचं आहे. मला सांगा, आता हा त्रिकोण झालाय, हा काय झालाय? काटकोन झालाय. हा त्रिकोण काय झालाय? काटकोन त्रिकोण झालाय. तर आपल्याला काय करायचं आहे? हा कर्ण माहित नाही. या दोन्ही काटकोन त्रिकोणाच्या आपल्याला दोन बाजू माहित आहे. तर याचा आपण कर्ण काढून घ्यायचं. मग कर्ण काढून असताना आपल्याला 10वी मध्ये आपण शिकलोय पायथागोरसचे प्रमेय. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार प्रमेय काय सांगतं आपल्याला? तर कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. म्हणून कर्णचा वर्ग बरोबर 24चा वर्ग अधिक 7चा वर्ग करायचा. 24चा वर्ग किती आहे? 576. 24चा वर्ग किती आहे? 576. आणि 7चा वर्ग किती आहे? 49. 7चा वर्ग किती आहे? 49. या दोन्हींची बेरीज करा बरं. 9 आणि 6 15, एक गेले हातच्याला. 7 आणि 4 12, एक गेले. 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, एक गेले हातच्याला. 5 आणि 1 6, म्हणजे 625. म्हणजे कर्णचा वर्ग बरोबर किती आलं? 625 आलं. दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेऊन, दोन्ही बाजूंचा काय घेतला आपण? वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेऊन म्हणजे किती आला? कर्ण बरोबर किती आला? 25 आला. म्हणजे आपलं आन्सर काय आलं? 25 आलं. आन्सर काय आलं? 25 आलं. म्हणजे 25 किलोमीटर हे काय झालं? कृष्णा आणि त्याचं घर याच्यामधले जो आन्सर आहे ते किती आलं? 25 किलोमीटर इतकं अंतर आहे. समजलं? नेक्स्ट उदाहरण घेऊ.
आता बघा, आता आपण मागील उदाहरणामध्ये काय बघितलं, कृष्णा आणि त्याचं घर. कृष्णा हा घरापासून किती अंतरावर आहे, किती अंतरावर गेला हे बघितलं. आता तो किती अंतर चालला हे आपण पाहायचं आहे या उदाहरणामध्ये. बघा प्रश्न काय दिलाय. कृष्णा घरातून बाहेर पडताना उगवत्या सूर्यास नमस्कार करून 24 किलोमीटर सरळ चालत गेला. 24 किलोमीटर सरळ चालत गेला. तेथे तो उजवीकडे काटकोनात वळाला आणि सरळ 7 किलोमीटर चालत गेला आणि थांबला. तर तो घरापासून किती अंतर चालला? मगाशी काय, मागील या उदाहरणामध्ये काय होतं, तो किती अंतर गेला. आता ह्या उदाहरणामध्ये तो किती अंतर चालला. तर बघा आपण हे उदाहरण कसं सोडवायचं. बघा, कृष्णा त्याच्या घरापासून काय 24 किलोमीटर गेला पूर्वेला. तिथून काय केला तो 7 किलोमीटर आला दक्षिणेला. तिथून तो उजवीकडे वळून का केला तो दक्षिणेकडे आणि इथे येऊन थांबला. तर तो किती किलोमीटर चालला असं विचारले. मग किती किलोमीटर चालला हे विचारत असताना काय करायचं, आपण ह्या दोन्हींची काय करायची, बेरीज करायचं. व 24 अधिक 7 बरोबर किती होते, 7 आणि 4 11, 2 आणि 1 3, म्हणजे 31 किलोमीटर आलं. किती आलं, 31 किलोमीटर हे काय झालं, त्याचं आन्सर आलं. म्हणजे तो घरापासून किती किलोमीटर चालला, 31 किलोमीटर इतका काय झाला तो चालला. हे उदाहरण समजलं, बेसिक मध्ये आहे, अत्यंत सोपं आहे. फक्त आपण 2 शब्दांच्या मध्ये काय अंतर आहे ते 2 शब्द आपण समजून घेतले पाहिजे. मागील उदाहरणामध्ये काय होतं, गेला होता, आणि या उदाहरणामध्ये काय आहे, तो किती अंतर चालला. तर आपण हे लक्षात ठेवून काय करायचंय, उदाहरण सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा नेक्स्ट उदाहरण. योगेशचे तोंड नैऋत्य दिशेस आहे. तो उजवीकडे 135° इतका काय झाला, वळला आणि त्याने शीर्षासन केले. शीर्षासन माहित आहे का तुम्हाला? शीर्षासन म्हणजे खाली डोकं वर पाय, हे जे आसन आहे हे आसन मधला एक प्रकार आहे. त्यानं शीर्षासन केलं तर त्याच्या समोरची दिशा कोणती? बघा, योगेशचे तोंड नैऋत्य दिशेस आहे, नैऋत्य दिशेला आहे. तर तो उजवीकडे 135° इतका काय झाला, वळला. तर त्याने शीर्षासन केले तर त्याच्या समोरची दिशा कोणती? बघा, पहिला आपण दिशा मांडून घेऊया. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. नंतर आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. तर बघा, योगेशचे तोंड कुणीकडे आहे, नैऋत्येकडे आहे. कुणीकडे तोंड आहे त्याचं, नैऋत्येकडे, म्हणजे इथं तोंड आहे त्याचं नैऋत्येकडे. तर तो उजवीकडे 135° वळला, म्हणजे इकडे तोंड आहे म्हटलं त्याचं उजवी बाजू काय आली, इकडच्या बाजूला आली. मग तो उजवीकडे किती किलो हे वळला, तर उजवीकडे त्याने 135° इतका वळला. 135 म्हणजे ह्या दोन्ही. आता मला सांगा, पूर्व आणि दक्षिण मधलं अंतर, पश्चिम आणि दक्षिण मधलं अंतर काय आहे, जी डिग्री आहे ती किती आहे, 90° आहे काटकोन. म्हणजे नैऋत्य आणि पश्चिम मध्ये किती असणार आहे, मग 45° इतकं काय असणार आहे, 45° इतकं काय असणार आहे, त्याचं अंतर असणार आहे त्या कोणामधलं, त्या 2 दिशांमधलं. म्हणजे बघा, आता हे 45°, 135 म्हणजे 45, 45, 45. बघा 135 होत का, म्हणजे त्यानं 135 इतकं काय केलं, त्यानं वळला. म्हणजे एवढं हे 135° काय केला, तो वळला. त्याचं तोंड आता कुणीकडे झालं, उत्तर दिशेला झालं.
त्याचं तोंड कुणीकडे झालं आता? उत्तर दिशेला झालं. तोंड कुणीकडे झालं? उत्तर दिशेला झालं. आता शीर्षासन केला म्हणजे त्यानं काय केलं? शीर्षासन केलं म्हणजे त्यानं काय केलं? खाली डोकं वर पाय. म्हणजे ते शीर्षासन केल्यावर खाली डोकं गेल्यानंतर ना त्याचं तोंड कुणीकडे असणार? दक्षिणेकडे असणार. तोंड कुणीकडे असणार त्याचं? दक्षिणेकडे असणार. म्हणजे शीर्षासन केल्यानंतर न शीर्षासन केल्यावर काय होतं? विरुद्ध दिशेकडे तोंड होते. विरुद्ध दिशेकडे तोंड येते. शीर्षासन केल्यानंतर काय होते? विरुद्ध दिशेकडे काय असते? तोंड येते. विरुद्ध दिशेकडे काय येते? तोंड येते. म्हणजेच काय झालं बघा, आता त्याचं उत्तरेला जाऊन थांबला तो. उत्तरेकडे त्याचं तोंड आहे. तिथं जाऊन तो शीर्षासन केला. मग शीर्षासन केल्यावर त्याची उत्तरेची विरुद्ध दिशा कुठे आहे? दक्षिण आहे. म्हणजे त्याचा आता सध्या तोंड कुठं आहे? दक्षिणेला आहे. म्हणजे आन्सर काय आलं आपलं? दक्षिण आलं. आन्सर काय आलं आपलं? दक्षिण आलं. आन्सर काय आलं आपलं? दक्षिण. समजलं? नेक्स्ट उदाहरण. अनिल हा CST स्टेशनला उभा आहे. अनिल हा काय? CST स्टेशनला उभा आहे आणि त्या ठिकाणच्या पूर्वेला 5 किलोमीटर दूरवर बबन उभा आहे. त्या स्टेशनच्या पूर्वेच्या ठिकाणाला तो 5 किलोमीटर दूरवर बबन उभा आहे. बबनच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर चंद्रशेखर वाट बघत आहे व त्याला 7 किलोमीटर अंतरावर पूर्वेला दादरला जायचं आहे. कुणाला? चंद्रशेखरला 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या दादरला त्याला काय करायचं आहे? जायचं आहे. तर CST आणि दादर मधील अंतर काढायचं आपल्याला. CST आणि दादर मधील काय करायचं आहे? आपल्याला अंतर काढायचं आहे. CST म्हणजे काय? छत्रपती शिवाजी टर्मिनल. तर बघा इथे CST आहे. CST स्टेशनला कोण उभा आहे? अनिल उभा आहे. कोण उभा आहे? अनिल उभा आहे. तर त्या ठिकाणच्या पूर्वेला कोण आहे? किती अंतरावर? 7 किलोमीटर अंतरावर. 7 किलोमीटर अंतरावर कोण आहे? बबन आहे. पूर्वेला कोण आहे? 5 किलोमीटर अंतरावर कोण आहे? बबन आहे. बबन. त्यानंतर बबन 7 किलोमीटर अंतरावर आहे. बबनच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर कोण आहे? चंद्रशेखर आहे. कोण आहे? चंद्रशेखर. त्यानंतर बघा त्याच्या पूर्वेला काय आहे? 7 किलोमीटर अंतरावर काय आहे? दादर आहे. 7 किलोमीटर अंतरावर काय आहे? दादर आहे. बघा 7 किलोमीटर अंतरावर काय आहे? दादर आहे. इथं बबन आहे. बघा इथं बबन आहे. 5 किलोमीटर अंतरावर चंद्रशेखर आहे इथं. त्यानंतर इथं काय आहे? दादर आहे. आणि आपल्याला जे अंतर काढायचं आहे ते अंतर काय काढायचं आहे आपल्याला? CST आणि दादर मधील अंतर काढायचं आहे. म्हणजे आपल्याला हे अंतर काढायचं आहे. हे काय करायचं आहे आपल्याला? अंतर काढायचं आहे. CST आणि दादर मधील हे अंतर आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. CST आणि दादर मधील आपल्याला हे अंतर काढायचं आहे. तर परत मग आता बघा हे बबनची लाईन आपण थोडी वाढवून घेऊया. इथं रचना करूया आपण. हे दादर. मग मला सांगा हे दादर म्हणजे हे अंतर किती असणार आहे? 5 किलोमीटरच असणार आहे. हे काय असणार आहे? बबन आणि दादर मधील म्हणजे इथलं अंतर काय असणार आहे? 7 किलोमीटर असणार आहे. म्हणजे हे आपल्याला मिळालं 7 अधिक 5 ह्या दोन्हीचं CST आणि इथं ह्या टोकाला आपण Q हे नाव देऊ. CST आणि Q मधील अंतर किती होणार बघा? 7 आणि 5 किती झालं? 12 किलोमीटर झालं. किती झालं? 12 किलोमीटर. म्हणजे
सीएसटी आणि क्यू मधलं 12 किलोमीटर झालं. क्यू आणि दादर मधलं अंतर 5 किलोमीटर झालं. म्हणजे आपल्याला इथं जो काटकोन त्रिकोण तयार झाला, इथं जे काटकोन त्रिकोण तयार झाला, ह्या काटकोन त्रिकोणाला आपल्याला 2 बाजू मिळाल्या. म्हणजेच काय आलं बघा, कर्ण बरोबर 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे? 144 अधिक 5चा वर्ग किती आहे? 25. 144 अधिक 25 किती झालं बघा बरं? 169. म्हणजे कर्ण बरोबर किती आलं? 13 किलोमीटर. कर्ण बरोबर किती आलं? 13 किलोमीटर. म्हणजे सीएसटी आणि दादर मधील अंतर किती आलं? 13 किलोमीटर आलं. म्हणून आपला आन्सर काय आलं? 13 किलोमीटर. म्हणून आपला आन्सर काय आलं? 13 किलोमीटर. चला आता आपण पुढचं उदाहरण पाहू. उदय दक्षिणेला 15 मीटर चालला. उदय दक्षिणेला 15 मीटर चालला, नंतर पश्चिमेला 6 मीटर चालला, तर पुढे उत्तरेला देखील 4 मीटर चालला आणि शेवटी 6 मीटर चालला. तर तो एकूण किती अंतर चालला? बघा, उदय दक्षिणेला, दक्षिणेला म्हणजे इकडं किती मीटर चालला? 15 मीटर चालला. मीटर इथं एकक लक्षात ठेवायचं. किलोमीटर दिले काय, सेंटीमीटर दिले काय, मीटर दिले हे लक्षात ठेवायचं. तर उदय हा 15 मीटर चालला. त्यानंतर ना तो पश्चिमेला वळाला. पश्चिमेला किती किलोमीटर चालला? किती मीटर चालला? 6 मीटर चालला. त्यानंतर ना पुढं तो उत्तरेला, पुन्हा उत्तरेला गेला. किती मीटर चालला तो? 4 मीटर चालला. आणि शेवटी तो 6 मीटर चाललाय. शेवटी काय झालाय? तो 6 मीटर चाललाय. शेवटी तो काय गेला? 6 मीटर चाललाय. हे दक्षिणेला 15 मीटर म्हणजे हे असं आहे. तो दक्षिणेला, इथून कोण आहे? हा उदय आहे. उदय हा दक्षिणेला 15 मीटर आला, पश्चिमेला 6 मीटर गेला, उत्तरेला काय केला? 4 मीटर गेला आणि पूर्वेला 6 मीटर गेला. तर आपल्याला तो एकूण किती मीटर चालला हे काढायचं आहे. मग आता एकूण किती मीटर चालला म्हणजे हे 15 मीटर घ्या, अधिक 6 मीटर, अधिक 4 मीटर, अधिक 6 मीटर. म्हणजे या सर्वांची काय करायची? आपल्याला बेरीज करायचं आहे. 15 अधिक 6 21, 21 अधिक 4 25, 25 अधिक 6 31. 31 मीटर इतका काय केला? तो चालला. म्हणून आन्सर किती आलं तुमचं? 31 मीटर हे काय झालं? आन्सर आलं. 31 मीटर हे काय झालं? तुमचं आन्सर आलं. चला आता पुढील उदाहरण. पल्लवी पूर्वेच्या दिशेने चालू लागली, नंतर ती उजवीकडे काटकोनात वळून चालू लागली. पुन्हा ती उजवीकडे काटकोनात वळली, तर तिच्या समोरील बाजूंची दिशा कोणती? बघा, पल्लवी पूर्वेच्या दिशेने चालू लागली म्हणजे पूर्वेला चालू लागली. तिथून ती काय केली? उजवीकडे वळली म्हणजे इकडे दक्षिणेकडे आली. दक्षिणेकडून उजवीकडे वळली, पुन्हा ती काटकोनात वळली. पुन्हा ती काटकोनात वळली म्हणजे आणि पुन्हा ती पश्चिमेकडे गेली. तर तिच्या समोरील बाजूची विरुद्ध दिशा, मग तिच्या समोरची बाजू कोणती आहे? पश्चिम आहे. मग तिच्या पाठीमागची बाजू कुठली असणार आहे? पूर्व असणार आहे. कोणती असणार आहे? पूर्व. म्हणजे त्याचा आन्सर काय येणार? पूर्व येणार. आता बघा, ती हित आहे. कोण? पल्लवी. पल्लवी इथून ती काय केली? पूर्वेला गेली म्हणजे इकडे आली. तिथून ती काटकोनात वळाली. काटकोनात कुठं वळाली? ती दक्षिणेला वळाली. दक्षिणेला. दक्षिणेकडून ती कुठं आली? पश्चिमेला वळाली म्हणजे तिचं तोंड कुणीकडे आहे? तर पश्चिमेला आहे. मग पश्चिमेची विरुद्ध दिशा कोणती आहे? पूर्व आहे. पश्चिमेची विरुद्ध दिशा कोणती आहे? पूर्व आहे. म्हणून आपला आन्सर काय आलं? पूर्व आलं. म्हणून आपला आन्सर काय आलं? पूर्व आलं. समजलं? पुढचं
घड्याळातील वेळ ही 1:30 झाले. बघा, घड्याळातील वेळ किती झाले? 1:30 झाले. मिनिट काटा जर उत्तर दिशा दाखवत असेल तर त्याच काटास कोणत्या कोणत्या दिशेला येईल? तर तास काटा कोणत्या दिशेला येईल? बघा, हे घड्याळ दिले आपल्याला. काय दिले? घड्याळ दिले. तर बघा, 12, 9, 6 आणि 3 आहे. तर आपल्याला घड्याळात किती वाजले सांगितले? 1:30 म्हणजे घड्याळात 1:30 वाजले. म्हणजे इथं मिनिट काटा आला. आणि हा काय आहे? तुमचा तास काटा आहे. 1 आणि 2च्या मध्ये. 1 आणि 2च्या मध्ये काय आहे? तुमचा तास काटा आहे. हा मिनिट काटा आणि हा तुमचा काय झाला? तास काटा झाला. तर आपल्याला मिनिट काटा काय दर्शवतोय? तर मिनिट काटा आपल्याला उत्तर दिशा दर्शवते. म्हणजे इथं उत्तर आलं. खाली उत्तर म्हणलं वरती कोणतं असणार आहे? दक्षिण असणार आहे. खाली उत्तर म्हणजे इथं कुठलं असणार आहे? दक्षिण असणार आहे. बघा, इकडे उत्तर आलं, इकडे दक्षिण आलं. म्हणजेच उत्तर दक्षिण. म्हणजे हे उलट झालं. उत्तर दक्षिण. इकडे काय झालं? पूर्व आहे म्हणलं. इकडे काय झालं? पश्चिम गेलं. इकडे पूर्व आलं आणि इकडे काय झालं? पश्चिम झालं. मग दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये कोणती आहे? नैऋत्य आहे. पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये कुठली आहे? आग्नेय आहे. आणि इथं कोणते आहे? ईशान्य आहे. आणि इथं काय? वायव्य आहे. मग आता आपल्याला विचारलंय काय? आता मिनिट काटा म्हणजे हा खालच्या दिशेला आहे. मिनिट काटा म्हणजे हा काय दर्शवालाय? उत्तर दर्शवालाय. मग मिनिट काटा उत्तर दर्शवायला लागलाय. तर तास काटा आपल्याला इथं दाखवतोय 1 आणि 2च्या मध्ये. म्हणजे तास काटा कुठं आहे आपला? नैऋत्यला आहे. तास काटा कुठं आहे आपला? नैऋत्यला आहे. म्हणून आपला आन्सर काय आलं? नैऋत्य. ज्यावेळी आपण जसं की आरशातली प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा असते. पाण्यातल्या प्रतिमेला काय होतं की वरची बाजू काय होते? खाली दिसते आणि खालची बाजू वर दिसते. या पद्धतीने पाण्यातल्या प्रतिमेमध्ये बदल होतो. त्याचप्रमाणे या उदाहरणामध्ये दिले की वर आपण उत्तर दिशा दाखवत होतो, ती काय झाली? मिनिट काटा खाली दाखवलाय. म्हणजे मिनिट काटा उत्तर दिशेला दर्शवते. म्हणजे उत्तर दिशा ही खालच्या बाजूला आहे. म्हणजे दक्षिण दिशा काय असणार आहे? वरच्या बाजूला असणार आहे. म्हणून आपल्याला हे काय झाला? हा बदल करावा लागला. म्हणून आपल्याला काय करायला लागला? हा बदल करावा लागला. आणि मिनिट काटा उत्तर दाखवत असेल तर आपला जो तास काटा आहे तो 1 आणि 2च्या मध्ये आहे. म्हणजे हिता आहे. म्हणजे हा कोणता दर्शवते? नैऋत्य दिशा दर्शवते. म्हणून आपला आन्सर काय आलं? नैऋत्य. आन्सर काय आलं? नैऋत्य. आन्सर काय आलं आपलं? नैऋत्य. समजलं? नम्रता उत्तर दिशेकडे 10 मीटर सरळ चालत गेली. नंतर ती उजवीकडे वळून 30 मीटर चालत गेली. पुन्हा ती उजवीकडे वळून 50 मीटर सरळ चालत गेली. तर मूळ स्थानापासून आता किती अंतरावर आहे? बघा, नम्रता ही उत्तर दिशेकडे किती मीटर गेली? 10 मीटर गेली. नम्रता ही काय? उत्तर दिशेकडे. इथं नम्रता आहे. नम्रताची मूळ दिशा आहे, मूळ जागा आहे. नम्रता इथं मूळ जागेवर आहे. तर ती उत्तरेला किती गेली? 10 मीटर गेली. किती गेली? 10 मीटर गेली. तिथून ती उजवीकडे वळाली म्हणजे पूर्वेला वळाली. कुठं वळाली? पूर्वेला वळाली. आणि किती मीटर गेली? 30 मीटर गेली. किती मीटर गेली? 30 मीटर गेली. आणि तिथून ती काय केली? पुन्हा उजवीकडे वळाली म्हणजे खाली दक्षिणेकडे आली. किती मीटर गेली ती दक्षिणेकडे? 50 मीटर गेली. किती गेली? 50 मीटर. किती मीटर गेली? 50 मीटर गेली. तर ती मूळ आता इथं आली नम्रता. तर तिचं मूळ स्थानापासून किती अंतर आहे ते आपल्याला काढायचं आहे. हे जे अंतर आहे नम्रताचं मूळ जागा आणि जे
हिथं जी पोहोचल्या तर तिथून तिचं अंतर काय काढायचं आपल्याला काढायचं आहे. तर बघा वरती हे 30 मीटर आहे म्हटल्यावर इथं काय येणार 30 मीटर येणार. काय असणार हे 30 मीटरच असणार. हे आपण रचना करायची आहे. इथं काय असणार 30 मीटर असणार. म्हणजे इथं खाली किती असणार हे 40 मीटर असणार. हे आता हे 10 मीटर वरती गेलं म्हणजे एकूण हे 50 मीटर आहे. एकूण काय हे 50 मीटर आहे. तर आपल्याला ही जी आहे ती 10 मीटर घेतली. मग ही राहिलेली किती असणार आहे आपली 40 मीटर असणार आहे. राहिलेली किती असणार आहे 40 मीटर. फक्त आपण समजून घ्यायचं आहे. राहिलेली किती आपले असणार आहे ही 40 मीटर असणार आहे. किती असणार आहे ही 40 मीटर. ही जी राहिलेली आहे ही किती असणार आहे 40 मीटर असणार आहे. आणि ही पूर्ण जी आहे ती किती आहे 50 मीटर आहे. किती आहे 50 मीटर. आता बघा हे 10 मीटर इथं गेलं हे 40 मीटर इथं आलं. आपल्याला आता इथं 30 मीटर मिळालं. आपल्याला दोन बाजू भेटल्या. मग आपल्याला काढायचा आहे काटकोनामधला ही जागा काढायची. मग आपले जे सूत्र आहे ते सूत्र वापरायचं 30चा वर्ग अधिक 40चा वर्ग बरोबर कर्णचा वर्ग. 30चा वर्ग किती आहे 900. 40चा वर्ग किती आहे 1600. कर्णचा वर्ग आहे तसं. आता 900 अधिक 1600 किती झालं तर 2500. किती झालं 2500. म्हणजे हा जो 25चा आहे म्हणजे हे कितीचा वर्ग आहे तर 50चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे 50चा वर्ग आहे. म्हणून कर्ण बरोबर किती आला 50. कर्ण बरोबर किती आला 50 आला. कर्ण बरोबर किती आला 50 आला. म्हणजे नम्रताची मूळ जागा आणि तिनं जे चाललेलं जे अंतर आहे ते दोन्हींमधलं अंतर जर काढलं तर किती अंतर आहे 50 मीटर इतका अंतर आहे. म्हणून आपला आन्सर काय आलं 50 मीटर. म्हणून आपला आन्सर काय आला 50 मीटर. समजलं. आता आपण पुढील उदाहरण पाहू. राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. नंतर उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेकडे 10 किलोमीटर चालत जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर गेला. राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर गेला ते आपल्याला काढायचं आहे. बघा राम घरापासून रामचं घर समजा इथं रामाचं घर आहे. त्याच्या घरापासून तो किती अंतरावर गेला 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. किती 15 किलोमीटर तो कुठे गेला दक्षिणेकडे. पूर्वेकडे वळून तो काय केला 10 किलोमीटर गेला. पूर्वेकडे वळून तो किती गेला 10 किलोमीटर गेला. त्यानंतर तो उत्तरेकडे 5 किलोमीटर गेला. किती गेला 5 किलोमीटर. पुन्हा तो पश्चिमेला 10 किलोमीटर अंतरावर गेला. पुन्हा तो पश्चिमेला किती गेला 10 किलोमीटर अंतर. म्हणजे राम आता काय केला इथं पोहोचला. राम काय केला इथं पोहोचला. आता समजा तर राम आणि त्याचं घर यांच्या दोघांमधलं अंतर काढायचं आपल्याला. बघा राम दक्षिणेकडे किती 15 किलोमीटर आलाय. पुन्हा तो उत्तरेला इथं किती गेलाय 5 किलोमीटर गेलाय. म्हणजे ह्या 15 मधनं 5 काय करायचं वजा करायचा. 15 वजा 10 सॉरी 15 वजा 5. मग 15तनं 5 गेले राहिले किती 10. म्हणजे राम आणि त्याचं घर याच्यामधलं अंतर किती आलं 10 किलोमीटर इतकं आलं. म्हणून आन्सर किती आलं 10 किलोमीटर. आन्सर किती आलं 10 किलोमीटर. समज. सुरेशला 5 किलोमीटर उत्तरेला
उत्तरेस गेला सुरेश 3 किलोमीटर उत्तरेला गेला, नंतर उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला, नंतर पुन्हा डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला, तर तो मूळ जागेपासून किती दूर आणि कोणत्या दिशेला आहे हे काढायचं. तो मूळ जागेपासून किती दूर आणि कोणत्या दिशेला आहे हे काढायचं आहे. बघा, सुरेश काय केला? सुरेशची मूळ जागा इथं आहे, आपण इथं मानू. तो उत्तरेस किती गेला? 3 किलोमीटर गेला. किती किलोमीटर गेला? 3 किलोमीटर. तिथून तो 6 किलोमीटर काय केला? तो उजवीकडे वळाला, म्हणजे तो पूर्वेला वळाला आणि किती? 6 किलोमीटर गेला. किती गेला? 6 किलोमीटर. पुन्हा तो 3 किलोमीटर आला, पुन्हा उजवीकडे वळाला म्हणजे दक्षिणेकडे वळाला आणि 3 किलोमीटर आला. किती आला? 3 किलोमीटर. आणि इथं येऊन तो केला पुन्हा डावीकडे वळाला, म्हणजे पुन्हा तो कुठं झाला? पूर्वेला गेला. डावीकडे वळाला काटकोनात, म्हणजे पूर्वेला गेला. किती किलोमीटर गेला? तर 6 किलोमीटर गेला. किती किलोमीटर गेला? 6 किलोमीटर. तर आपल्याला काय करायचं आहे? तर तो मूळ जागेपासून कोणत्या दिशेला गेला? तर मूळ जागेपासून तो काय केला? पूर्वेला गेला. तर तो कोणत्या दिशेला आणि किती किलोमीटर काढायचा आहे? आपल्याला दिशा भेटली. आपल्याला दिशा कोणत्या दिशेला गेलाय? तो पूर्वेला गेलाय. आता अंतर काढायचं आहे आपल्याला. अंतर काढायचं आहे. तर बघा, अंतर हे मूळ जागा आणि इथं पर्यंतचं अंतर किती असणार आहे आपलं? 6 किलोमीटर आपण मानायचं आहे. आणि हे पुढील अंतर आपल्याला दिलेलं आहे प्रश्नामध्ये 6 किलोमीटर. मग 6 + 6 किती झालं? 6 + 6 बरोबर किती झालं? 12. म्हणजे तो मूळ जागेपासून काय आहे? 12 किलोमीटर अंतरावर पूर्वेला गेला आहे. किती? 12 किलोमीटर अंतर पूर्वेला गेला आहे. चला, आपण इथं थांबूया. याच्या उर्वरित जे उदाहरण आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. आणि अशाच NTPC, SSC अशा ज्या स्पर्धा परीक्षेचे एक्झाम आहेत त्याची आपण माहिती आपण या चॅनेलद्वारे आपण घेऊ. आणि या चॅनलशी आपण जोडून राहा. थँक्यू.